सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। मोटारसायकल चोरी करणारे 2 आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालक ताब्यात। 5 चोरीच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकली जप्त। एकूण मुद्देमाल 2,50,000 रुपयांचा। सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यावर मोठी कारवाई करत 2 आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 5 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत तब्बल 2,50,000 रुपये आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते। दिनांक 21 जून 2026 रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे आणि दरिबा बनगर यांना गोपनीय माहिती मिळाली की तासगाव गोटेवाडी रोडवरील MM पार्क परिसरात काही युवक चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला तेव्हा एका विना नंबर काळ्या रंगाच्या मोटारसायकलजवळ 3 जण संशयास्पदरित्या उभे असल्याचे आढळून आले। पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले। चौकशीत ऋतुराज कुमार मंडले वय वर्ष 19, अनिकेत संजय चव्हाण वय वर्ष 19 आणि एका विधी संघर्ष बालकाचा सहभाग उघड झाला। सखोल चौकशीत आरोपी तासगाव, सावळज, विटा, पळशी आणि हिवरे परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष 5 हिरो स्प्लेंडर मोटारसायकली जप्त केल्या। या कारवाईमुळे तासगाव पोलीस स्टेशनचे गुन्हा क्रमांक 277 2026, 278 2026, 817 2026 तसेच विटा पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक 238 2026 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, दरिबा बनगर, प्रकाश पाटील, अतुल माने, नागेश खरात, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, अमीर शाह फकीर, मोतीराम खोत, विक्रम खोत, महादेव नागणे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली। सध्या आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।